राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। पुण्यात गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। पुण्यातील कात्रज परिसरात जुन्या वैमनस्यातून 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे। गणेश रवींद्र मालवे असं या दुर्दैवी हत्येतील मृत 17 वर्षीय तरुणाचे नाव आहे। सोमवारी गणेश आपल्या एका मित्रासोबत दुरुस्त केलेला मोबाईल आणण्यासाठी बाहेर पडला होता। मात्र त्याच वेळी आधीच टपून बसलेल्या 7 जणांच्या टोळक्याने त्यांना रस्त्यात अडवले। धोका ओळखून गणेशने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी त्याचा पाठलाग केला। कोयता आणि लोखंडी हत्यारांनी गणेशच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर सपासप वार केले। या भीषण हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी पोलिसांनी आकाश गायकवाड याच्यासह 7 आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। जुन्या भांडणाचा राग मनात धरूनच हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे। पोलिसांनी आतापर्यंत 7 पैकी 4 आरोपींना अटक केली असून मुसळधार पावसातच 3 आरोपींची घटनास्थळी आणि परिसरात जाहीर मिरवणूक काढत त्यांना ताब्यात घेतले। या घटनेनंतर मृत गणेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घटनास्थळी गणेशच्या नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। आरोपींवर कडकडीत कारवाई करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी तीव्र मागणी कुटुंबियांनी केली आहे। पुणे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत, मात्र या घटनेमुळे कात्रज परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे। राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल।